Okay, hello students. Okay, we continue kinetic theory of gases. Okay, we already finished 2 lectures. Today we are going to take the 3rd lecture on it. Okay, now, so what we have to study today is that a concept called mean free path, and the symbol for it is lambda. Okay, so we have to study mean free path today. Okay, but before teaching you mean free path, I will teach you few concepts, okay, which are necessary to understand kinetic theory. Okay, so mean free path आपण थोड्या वेळाने बघू. पहिले आपण assumptions बघू kinetic theory of gases. Okay, now what exactly are the assumptions? Okay, so first the nature. Okay, and the second I'll take random motion. So पहिल्यांदा मी नेचर बद्दल बोलतो and then I will talk about the random motion. Now what exactly nature? Okay, so first point, what we do, we take gas molecule in a container. Okay, आपल्याकडे एक कंटेनर आहे, त्याच्यामध्ये आपण एक गॅस फिल केला. Now which gas we are filling? We can fill any gas, say hydrogen, oxygen, nitrogen. Okay, but all the molecules, जे इकडे बघा, suppose this is my container and there are dots in it. Okay, now what these dots indicate, every dot is a molecule. Okay, so every dot is a gas molecule. Now this is a container of hydrogen gas, H2 gas. Okay, so if you take a container of H2 gas, there are 10 molecules in it, 1, 2, 3, lot of molecules. But if you compare 2 molecules, they are going to be exactly same. ते दोन्ही मॉलिक्यूल सेम आहेत ना, म्हणजे असं होणार नाही ना की हायड्रोजनचा पहिला मॉलिक्यूल खूप मोठा आहे आणि दुसरा खूप लहान आहे, असं नाही होणार. द नेचर ऑफ एव्हरी मॉलिक्यूल विल बी सेम. ओके, सो व्हॉट एक्झॅक्टली कम्स इन नेचर? साईज. दोघांची काय सेम असणार? साईज. देन शेप. ओके, then mass, volume, everything will be same. Okay, म्हणजे if you take hydrogen gas, the gas will have lot of molecules of H2, but all the molecules are identical in size, shape, mass, volume. Okay, now we know that आपल्याला molecule दिसत नाही. We can't see molecule because they are very small, so they all are tiny molecules. Okay, आपल्याला दिसत नाहीत कारण ते खूप स्मॉल आहेत, टायनी आहेत. सो दे हॅव एव्हरीथिंग सेम अँड दे आर व्हेरी स्मॉल. नाव दे आर परफेक्टली रिजिड. दे आर परफेक्टली रिजिड. नाव यू शुड अंडरस्टँड दिस वर्ड रिजिड. ओके, नाव व्हॉट डू यू मीन बाय रिजिड? सी, देर इज अ डाल्टन्स थिअरी इन प्रिव्हियस स्टँडर्ड, आणि त्या थिअरीमध्ये आपण बघितलं आहे की यू कॅनॉट डिवाइड ॲटम. ॲटम इज इनडिव्हिजिबल. ॲटमला अजून कट करता येत नाही, म्हणजेच काय आलं, ॲटम बिकम्स रिजिड. ओके, सो थिओरटिकली स्पीकिंग ॲटम्स आर परफेक्टली रिजिड अँड दे आर स्मॉल. देन आता नीट बघा, हा पॉईंट समजून घ्या. पॉईंट इज रिलेटेड टू द व्हॉल्यूम. ओके, सो इफ यू टेक अ कंटेनर ऑफ गॅस, ओके, तर एक मॉलिक्यूल, दुसरा मॉलिक्यूल, तिसरा मॉलिक्यूल, असे मॉलिक्यूल्स काढतो मी, जास्त नाही काढत त्याच्यात, कमी काढले. तर एका मॉलिक्यूलनी ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ वन मॉलिक्यूल. ओके, व्हॉल्यूम ऑफ वन मॉलिक्यूल अँड टोटल व्हॉल्यूम ऑफ कंटेनर. टोटल व्हॉल्यूम ऑफ कंटेनर, याच्यामध्ये खूप फरक असतो, हे समजून घ्या. एक मॉलिक्यूल खूप कमी व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो. ओके, मग आता ह्याचं कंपॅरिझन आपण सॉलिड बरोबर करू. सॉलिडमध्ये समजा 10 मॉलिक्यूल आहेत. ओके, पण सॉलिडमध्ये काय होतं रे, एका मॉलिक्यूलचं जे व्हॉल्यूम आहे, अशी किती मॉलिक्यूल घेतले मी? 10. समजा एका मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम x आहे, तर 10 मॉलिक्यूलचं व्हॉल्यूम किती असेल? 10x. ओके,
आणि सॉलिडचं व्हॉल्यूम पण किती असेल 10x किंवा थोडंसं जास्त. ओके, पण हेच जर का तुम्ही गॅसमध्ये आला तर एकाचं व्हॉल्यूम कमी आहे, पण 10 जणांचं व्हॉल्यूम बघितलं तर ते वाढतं. आता ते का वाढलं? कारण इंटर ॲटॉमिक स्पेस. सो गॅस मॉलिक्युल्स हॅव इंटर ॲटॉमिक स्पेस बिटवीन देम अँड दॅट इज द रिझन देअर व्हॉल्यूम इज मोर. ओके, त्यांचं व्हॉल्यूम जास्त आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही गॅस मॉलिक्युल्स घेता, कंटेनर घेता, तर कंटेनरचं व्हॉल्यूम जे असतं तेच गॅसचं व्हॉल्यूम होतं आणि ते जास्त असतं कारण आतमध्ये इंटर ॲटॉमिक स्पेसेस आहेत. देर आर लॉट ऑफ इंटर ॲटॉमिक स्पेसेस अँड देअरफॉर देअर व्हॉल्यूम इन्क्रीजेस. ओके, त्यामुळे हा व्हॉल्यूमचा पॉईंट समजून घ्या. जेव्हा तुम्ही सॉलिड घेता, ओके, वेन यू टेक सॉलिड, द नंबर ऑफ ॲटम्स, ओके, त्यांचं व्हॉल्यूम आणि सॉलिडचं व्हॉल्यूम अप्रॉक्सिमेटली सेम असतं. लिक्विडमध्ये थोडं वाढेल, गॅसमध्ये खूप वाढतं. सो द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन मॉलिक्यूल is always very small than the total volume of a container. Okay, so these are the points related to the nature. Okay, हे सगळे पॉईंट्स नेचरशी रिलेटेड आहे. ठीक आहे. नाव मी तुम्हाला ॲझम्पशन्स का शिकवतो हे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नाही आहेत. ओके, पण हे कॉम्पिटेटिव्हला लागणार आहेत तुम्हाला. ओके, नाव नेक्स्ट ॲझम्पशन्स आर रिलेटेड टू द रँडम मोशन. नाव व्हॉट एक्झॅक्टली आर द ॲझम्पशन्स ऑफ रँडम मोशन? Okay, now first point is, look at the word molecular chaos. This is the word molecular chaos. Okay, now what do you mean by chaos? Chaos म्हणजे गोंधळ. ओके, मग हा कुठला chaos आहे रे? मॉलिक्युलर chaos म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादं कंटेनर घेता आणि त्याच्यामध्ये गॅसचे मॉलिक्युल्स घेता, ओके, दे आर नेवर स्टेशनरी. ते एका जागेवर नाही आहेत. दे आर कंटिन्युअसली इन मोशन. आपल्या आजूबाजूला एअर आहे. ओके, एअरचे पार्टिकल्स दे आर कंटिन्युअसली मूव्हिंग अँड कोलायडिंग. ओके, ते एकमेकांना धडकतात, भिंतीला धडकतात. त्याच्यामुळं कुणाची डायरेक्शन काय असेल हे आपण सांगू शकत नाही. आणि ती जी सिच्युएशन आहे ती एक गोंधळाची सिच्युएशन आहे ना. कोणी कुठेही कसंही चाललं आहे, म्हणून त्याला म्हणायचं केऑस. ओके, सो दिस इज कॉल्ड मॉलिक्युलर केऑस. सो देर इज लॉट ऑफ मॉलिक्युलर केऑस इन युअर गॅस मॉलिक्यूल बिकॉज ऑफ देअर रँडम मोशन. सी, बघा, हा शब्द मोशन आहे आणि हा शब्द रँडम आहे. ओके, रँडम मीन्स व्हॉट? वी कॅनॉट ट्रॅक एनीवन. म्हणजे आत्ता हा मॉलिक्यूल इकडं चालला आहे, थोड्या वेळाने तो इकडं जात असेल, थोड्या वेळाने तो खाली जाईल, थोड्या वेळाने इकडे येईल आणि प्रत्येक वेळेस त्याचं स्पीड पण चेंज होईल. सो आपण त्याला ट्रॅकच करू शकत नाही. आपण बाहेरून सांगू शकत नाही हा मॉलिक्यूल आत्ता इकडंच चालला आहे. नाही, तो कुठेही जाईल. हां, आत्ता तो इकडे चालला आहे, एका सेकंदाने कदाचित तो इकडे जाईल. दॅट सिच्युएशन इज कॉल्ड ॲज मॉलिक्युलर केऑस. ओके, सो देर इज लॉट ऑफ केऑस इनसाइड द कंटेनर. ओके, सो दॅट इज द फर्स्ट पॉईंट, मॉलिक्युलर केऑस. सेकंड पॉईंट, हाऊ आर दे मूव्हिंग? दे मूव्ह इन ऑल पॉसिबल डिरेक्शन्स. जेवढ्या डिरेक्शन शक्य आहेत त्या सगळ्या डिरेक्शन्समध्ये जातो. सो दे मूव्ह इन ऑल पॉसिबल डिरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटीज. with all possible velocities. Okay, so they move in all possible direction with all possible velocities. कधी कधी असं होतं, हा पहिला मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे. ओके, हा इकडनं आला, हा इकडनं चालला आहे. आता दोघांची धडक होणार आहे. दे आर गोइंग टू कोलाइड. आफ्टर कोलिजन असं होऊ शकतं याचा स्पीड कमी झाला आणि याचा वाढला. सो आपण ते काहीच ट्रॅक करू शकत नाही बिकॉज दे मूव्ह इन ऑल पॉसिबल डिरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटीज. हां, पण असं कधीच होणार नाही की याचा स्पीड 0 झाला. दॅट वोंट हॅपन. कारण जर हा याला धडकला आणि याचा स्पीड 0 झाला तरी दुसरा एखादा मॉलिक्यूल परत याला धडकू शकतो आणि त्याचा स्पीड वाढू शकतो. ओके, युजली हा जो एक्सपिरियन्स आहे, ओके, ते तुम्ही आपण कॅरम खेळताना वगैरे येतो आपल्याला युजली, की कॉइन अँड अ स्ट्रायकर. समटाइम्स वेन यू हिट द कॉइन विथ अ स्ट्रायकर देर इज अ परफेक्ट एक्सचेंज. म्हणजे काय होतं रे, युजली कधी मेजॉरिटी टाईम ना दोन्ही मूव्ह होतात. तो जाऊन धडकतो आणि दोघं हलतात. पण कधीतरी असं होतं की हा स्ट्रायकर जातो आणि तिथे थांबतो आणि कॉइन पुढे निघून जाते. दॅट इज अ परफेक्ट एक्सचेंज. त्यांनी सगळी स्वतःची वेलॉसिटी कॉइनला देऊन टाकली. ओके, त्यामुळे असंही होऊ शकतं की एखाद्याची वेलॉसिटी 0 होते पण दुसरा लगेच येऊन त्याला धडकणार आहे आणि तो पुढे जाणार आहे. आणि हे खूप कमी वेळात होतं.
1 सेकंद हा खूप मोठा वेळ झाला. हे फ्रॅक्शनमध्ये होतं. दे आर ऑलवेज इन मोशन, सो दे ऑलवेज कोलाइड. ओके, कंटिन्युअस कोलिजन्स होत असतात, त्याच्यामुळेच केऑस तयार होतो. ओके. थर्ड, ऑल दीज कोलिजन्स आर परफेक्टली इलॅस्टिक. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. ओके, कोलिजन्स आर इलॅस्टिक. नाउ व्हाट डू यू मीन बाय इलॅस्टिक कोलिजन? ओके, कोलिजन्स इलॅस्टिक आहे याचा अर्थ there is no loss of kinetic energy. Okay, so the third point is elastic. Okay, the collisions must be perfectly elastic. Okay, आता perfectly elastic म्हणजे काय हे समजून घ्या. Okay, now whenever there is a collision between any two atoms, okay, there is no loss of kinetic energy. Those collisions are called as perfectly elastic collision. Okay, आपल्याला लास्ट इयर 11वी मध्ये एक चॅप्टर होता. ओके, फोर्स नावाचा, लॉज ऑफ मोशन. त्याच्यामध्ये आपण शिकलेलो आहे इलॅस्टिक कोलिजन अँड इन इलॅस्टिक कोलिजन, हे तेच आहे. सो द कोलिजन्स ऑफ युअर ऑल गॅस मॉलिक्युल्स आर परफेक्टली इलॅस्टिक. नाउ व्हाट डू यू मीन बाय परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन? देर इज नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. सी हे बघा, हे समजून घ्या. कायनेटिक एनर्जी लॉस होत नाही म्हणजे काय? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय रे? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². दिस इज द फॉर्म्युला. हाफ इज अ कॉन्स्टंट, एम इज द मास. पण मास पण कॉन्स्टंट राहणार ना, धडकल्यावर मास नाही बदलत. ओके, हां, मग राहिला कोण फॅक्टर? वेलॉसिटी. ओके, आता दोन शब्द आहेत, स्पीड आणि वेलॉसिटी. ओके, देर आर टू वर्ड्स, स्पीड अँड वेलॉसिटी. स्पीडला फक्त काय असतं रे? मॅग्निट्यूड. आणि वेलॉसिटीला काय असतं? डायरेक्शन. म्हणजेच मॅग्निट्यूड विथ डायरेक्शन इज कॉल्ड वेलॉसिटी. पण इथं फरकच नाही पडत का? कारण इथं व्हीचा स्क्वेअर आहे. म्हणजे जर का तुम्ही या साईडला चाललाय तर वेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे, आणि जर तुम्ही या साईडला गेलात तर वेलॉसिटी काय होणार रे? निगेटिव्ह. पण तिथं फरक नाही पडत ना, वेदर तुमची वेलॉसिटी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, इथं फरक नाही पडत, कारण इथे स्क्वेअर आहे. पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असतो आणि निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह असतो. म्हणून कायनेटिक एनर्जी ही स्केलर क्वांटिटी आहे. ओके, त्यामुळे एखादा मॉलिक्यूल इकडनं आला, धडकला आणि इकडे परत गेला रिव्हर्स, तरी एनर्जीमध्ये फरक नाही पडत. कोलिजन्स आर इलॅस्टिक. मी असं नाही म्हटलं की याची एनर्जी तीच राहील. समजून घ्या. समजा इकडनं आला, याची एनर्जी आहे 100 जूल. ओके, इकडे एक मॉलिक्यूल आहे, त्याला तो धडकला. ओके, तर थोड्या वेळानंतर याची एनर्जी झाली 80 जूल. 100 होती ती 80 झाली, म्हणजे 20 लॉस झाला ना? नाही, ती 20 दुसऱ्याला मिळाली. याचा अर्थ काय रे? म्हणजे इमॅजिन करा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. देर इज अ क्लास ऑफ 50 स्टुडंट्स. ओके, आणि प्रत्येकाकडे 100-100 रुपये. तर टोटल पैसे किती झाले? 5000. ओके, कारण 50 जण आहेत. आपण काय केलं? 25 जणांकडनं पैसे घेतले आणि उरलेल्या 25 जणांना दिले. तर आता झालं काय? 25 जणांकडे 200 रुपये आहेत आणि 25 जणांकडे काहीच पैसे नाही आहेत. पण क्लासमधले टोटल पैसे 5000च आहेत ना. तसं होतं इथे. एक मॉलिक्यूल दुसऱ्याला धडकला, त्याची एनर्जी कमी होईल पण दुसऱ्याची वाढेल, किंवा दुसऱ्याची कमी होईल तर याची वाढेल. सो देर इज अ एक्सचेंज ऑफ एनर्जी, बट देर इज नो लॉस ऑफ एनर्जी. एनर्जी लॉस नाही होणार, एक्सचेंज होईल. एकाची कमी होईल, एकाची वाढेल. एक्सचेंज विल टेक प्लेस, नो लॉस. दॅट इज कॉल्ड एज इलॅस्टिक कोलिजन. ओके, सो ऑल दीज कोलिजन्स आर परफेक्टली इलॅस्टिक. ओके, कोलिजन्स इलॅस्टिक असतात म्हणजे देर इज नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी. ओके, तिन्ही पॉईंट हे महत्त्वाचे. तर मॉलिक्युलर केऑस, दे मूव्ह इन ऑल पॉसिबल डिरेक्शन विथ ऑल पॉसिबल वेलॉसिटी, अँड कोलिजन्स आर परफेक्टली इलॅस्टिक. आणि आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आहे, तर लक्ष द्या. ओके, त्या पॉईंटचे नाव आहे मीन फ्री पाथ. ओके, मगाशी मी बोर्डवर लिहिला होता हा शब्द, मीन फ्री पाथ. ओके, नाव लिसन केअरफुली, व्हॉट इज मीन फ्री पाथ. ओके, आता हे थोडं तुम्हाला इमॅजिन करायला लागेल. हा पहिला मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे. ओके, नाव मी तुम्हाला नेहमी आत्तापर्यंत म्हणत आलो, मॉलिक्युल्स आर कंटिन्युअसली मुव्हिंग. ओके, लक्षात ठेवा. मग सर हे तुम्ही जागेवर काढलीत ना, आपण असं 2 मिनटं इमॅजिन करू की आपण सगळं स्टॉप केलं. फॉर अ मोमेंट वी स्टॉप्ड एव्हरीथिंग. तर आपल्याला असं दिसतंय. ओके, पण इन रियालिटी दे आर इन मोशन. सो हा तिकडं निघाला आहे. ओके, आणि हा एक्झॅक्टली याच्यावर धडकला, कोलाइड झाला, झालं कोलिजन. ओके,
बघा कोलिजन नंतर हा मॉलिक्यूल कुठे जाणार आपण नाही सांगू शकत, कारण कोलिजन कसं होतं याच्यावर खूप ते डिपेंड आहे. जर हेड ऑन कोलिजन झालं, हेड ऑन म्हणजे समोरासमोर धडक झाली, तर कदाचित हा मागे जाईल. पण समजा असा कट लागला तर हा इकडं पण जाऊ शकतो, इकडं पण जाऊ शकतो. म्हणजे तो जो अँगल आहे तो आपण मोजू शकत नाही. मग समजा मी तुम्हाला सांगितलं हा इथे धडकला आणि इकडे गेला, बघा इथे एक मॉलिक्यूल आहे निघाला, तो इथे धडकला, एक पहिलं कोलिजन आहे माझं, दिस इज माय फर्स्ट कोलिजन. ओके, तो इकडे गेला आणि इथे दुसरा एक मॉलिक्यूल आहे, इथे परत तो धडकला, हे माझं सेकंड कोलिजन आहे. हे फर्स्ट कोलिजन, हे सेकंड कोलिजन, सो 2 कोलिजन झाले ना. नाव कॅन आय कॉल देम ॲज सक्सेसिव्ह कोलिजन. सक्सेसिव्ह कळतं का? सक्सेसिव्ह म्हणजे एकानंतर एक. ओके, पहिलं कोलिजन इथे झालं, दुसरं कोलिजन इथे झालं, बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन त्याने डिस्टन्स कव्हर केलं ना. बघा इथे त्याचं स्पीड होतं 20, समजा धडकल्यानंतर 20 राहील का माहीत नाही, 20 पण राहू शकतो, वाढू पण शकतो आणि कमी पण होऊ शकतो, काही होऊ शकतो. समजा स्पीड झाला 30, किती झाला 30. आता तो इथून निघाला, इथपर्यंत जाऊस तर त्याचं स्पीड किती राहणार रे 30. म्हणजे पहिला पॉईंट लक्षात ठेवायचा, ड्युरिंग सक्सेसिव्ह कोलिजन स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन सेम. सी हे बघा, हे समजून घ्या, इथं कन्फ्युजनला चान्स आहे. मी असं नाही म्हणालो की त्याचा स्पीड सेम राहील, नाही, 2 कोलिजनच्या मध्ये त्याचा स्पीड सेम राहील. हां, आता अजून एक धडकलं सर, इथं परत धडकला, वर गेला, आता 30 राहील का? नाही, 35 होईल, काही होऊ शकतो. परत एकदा धडकला, खाली आला, किती स्पीड झाला 20 झाला, इकडं परत धडकला, इकडे गेला, तो कुठेही जाऊ शकतो, आपण ट्रॅकच करू शकत नाही. पण 2 कोलिजनच्या मध्ये त्याचा स्पीड काय असतो? सेम. बिटवीन 2 कोलिजन्स त्याचा स्पीड बदलत नाही. हा पहिला पॉईंट. ओके, सेकंड पॉईंट, बिटवीन 2 कोलिजन्स इट ऑलवेज कवर्स अ स्ट्रेट लाईन डिस्टन्स. इथं धडकला ना, हे बघा एकदा धडकला, आता तो दुसरीकडे निघाला ना की तो नेहमी सरळच जाणार. ओके, तो त्याचा पाथ मध्ये चेंज नाही करणार. हां, धडकल्यानंतर पाथ चेंज होऊ शकतो, पण जोपर्यंत धडकत नाही तोपर्यंत तो नेहमी स्ट्रेट लाईन डिस्टन्स कव्हर करतो. ओके, सो हे 2 पॉईंट नीट लक्षात ठेवा. पहिला पॉईंट काय? बिटवीन 2 सक्सेसिव्ह कोलिजन मॉलिक्यूल ऑलवेज कवर्स अ स्ट्रेट लाईन डिस्टन्स विथ अ कॉन्स्टंट वेलॉसिटी. वेलॉसिटी कॉन्स्टंट राहते आणि डिस्टन्स पण काय असतं? स्ट्रेट लाईन. अँड दॅट स्ट्रेट लाईन डिस्टन्स इज कॉल्ड फ्री पाथ. ओके, हे जे अंतर कव्हर केले ना त्यांनी, फ्री पाथ. आता मी ही डायग्राम अशी का काढली रे? त्याचं कारण आहे, कारण मी म्हटलं ना तुम्हाला, आपल्याला माहीत नाही तो मॉलिक्यूल कसा मूव्ह करेल. तो इकडनं निघाला, धडकला, इकडं, इकडे खाली आला, इकडे आला, इकडे गेला, इथे गेला, कसंही काढू शकता तुम्ही. तुमच्या बुकमध्ये एक डायग्राम पण आहे अशी. ओके, ती डायग्राम पार्ट नका करू, तिला काय लॉजिक नाही आहे, ती कशीही काढू शकता तुम्ही. फक्त एवढं कळलं पाहिजे की इथून तो सरळ गेला म्हणजे इथून इथपर्यंत तो कुणालाच धडकला नाही, इथे गेल्यावर तो कुणाला तरी धडकला आणि त्याचा पाथ चेंज झाला. परत इथून इथपर्यंत जाऊस तर तो कुणाला नाही धडकला, पण त्याचा डायरेक्शन चेंज झाली आणि स्पीड चेंज झाला. सो दीज आर द पाथ्स अँड दिस पाथ इज कॉल्ड फ्री पाथ. ओके, मग आता मला एक सांगा, तुम्ही असं कॉन्फिडेंटली सांगू शकता का रे सर एक मॉलिक्यूल ना फक्त 100 वेळाच धडकणार? नाही, तो जोपर्यंत आहे तोपर्यंत धडकतच राहणार, तो कंटिन्यू मूव्ह करतोय. सी हे होतंय ना म्हणून आपण जिवंत आहे, नाही तर आपल्याला ऑक्सिजन नसता मिळाला. आता मी इथं उभा आहे, मी ऑक्सिजन घेतला, ओके, कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला, पण मॉलिक्युल्स मूव्ह करतायत ना म्हणून पलीकडचा ऑक्सिजन इकडे आला. सो आय कॅन ब्रीथ ॲट द सेम पॉईंट बिकॉज दे आर इन मोशन, दे आर कंटिन्युअसली इन मोशन. म्हणजे असं कधीच होत नाही की तुम्ही कार्बन डायऑक्साईड ब्रीथ आउट केला तर तो इथंच नाही राहत, तो जातो निघून, ऑक्सिजन येतो. ओके, म्हणून तर तुम्हाला खाली जर का मी काही आग वगैरे लावली तर तुम्हाला वास का येतो? कारण तो धूर आहे. धूर काय? गॅस आहे. गॅस मॉलिक्युल्स आर इन मोशन अँड दे कंटिन्युअसली मूव्ह. दॅट इज द रिझन. मग हे जे मूव्ह करतात तेव्हा त्यांची वेलॉसिटी कॉन्स्टंट असते बिटवीन 2 कोलिजन्स अँड दे कव्हर अ स्ट्रेट लाईन पाथ. सरळ अंतर कव्हर करतात आणि त्यालाच आपण काय म्हणतो? फ्री पाथ. आता बघा इथे शब्द काय रे? मीन. नाउ व्हॉट एक्झॅक्टली इज मीन? मीन म्हणजे ॲव्हरेज. ओके, सो इट्स अ ॲव्हरेज ऑफ ऑल. तो ॲव्हरेज आहे ना,
मग कसा काढायचा ॲव्हरेज? हे पहिलं अंतर आहे बघा इकडे, हे पहिलं अंतर आहे, ह्याला मी नाव देतो λ1. हे दुसरं अंतर आहे λ2. हे तिसरं आहे λ3. हे चौथं आहे λ4. मी म्हटलं आता ह्या चौघांचं काय काढा? ॲव्हरेज. कसा काढता रे ॲव्हरेज तुम्ही? λ = λ1 + λ2 + λ3 + λ4 अपॉन 4 झालं ॲव्हरेज. ओके, सो ॲव्हरेज फ्री पाथ इज कॉल्ड मीन फ्री पाथ. जेव्हा तुम्ही फ्री पाथचा ॲव्हरेज काढता त्याला म्हणायचं मीन फ्री पाथ. ओके, आता सर तो 4 वेळाच धडकेल का? नाही, मी 4 एक्झाम्पल घेतलं. तो n टाइम्स धडकू शकतो. मग n टाइम्स धडकलं तर काय करायचं? डॅश 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 λn. मग इथं आपण काय करायचं? n. ओके, तो 10 वेळा धडकला तर अपॉन 10, 20 वेळा धडकला 20, n टाइम्स धडकला n. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर मीन फ्री पाथ. मीनला कधी कधी बार काढतात, ॲव्हरेजचं सिम्बॉल येतो. ओके, सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ मीन फ्री पाथ. समजलं? आता होतं काय रे, जेव्हा तुम्ही मीन फ्री पाथ बोलता तो धडकणार आहे. आता धडकण्यासाठी काय काय गोष्टी लागतात ते बघा. साधा प्रश्न आहे, जर तुमच्याकडे 2 फुटबॉल असतील, बघा 2 फुटबॉल आहेत आणि तुम्ही एका रूममध्ये ते रँडमली टाकता इकडनं तिकडं, तर त्यांचा धडकण्याचा चान्स आहे. ओके, आणि सेम तुमच्याकडे 2 क्रिकेटचे बॉल आहेत आणि ते पण तुम्ही रँडमली टाकताय, तर कुणाची धडकण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे रे, फुटबॉलची का क्रिकेटच्या बॉलची? नॅचरली फुटबॉलची. का? कारण फुटबॉलचं साईज मोठं आहे. मग जेव्हा साईज मोठा असतो तेव्हा धडकण्याचे चान्सेस पण वाढतात. म्हणजेच लॅम्बडा आणि डायमीटर याच्यामध्ये इनवर्स प्रपोर्शन आहे. म्हणजे काय रे, मॉलिक्युलचा डायमीटर वाढला की लॅम्बडा कमी होणार, डायमीटर कमी झाला की लॅम्बडा वाढणार. का? कारण जेव्हा डायमीटर कमी होतो तेव्हा तो लवकर धडकत नाही कोणाला. म्हणजे जर का त्याचा डायमीटर खूप छोटा असेल तर तो इकडे धडकला, सरळ चाललाय, ओके, इथे धडकला पण हे अंतर भरपूर आहे, पण तेच जर का ह्याचा डायमीटर मोठा झाला तर तो ह्याच्या अगोदरच कुणाला तरी धडकू शकतो. ओके, मग डायमीटर जसा वाढतो तसा लॅम्बडा कमी कमी होत जातो. सो वेन डायमीटर इन्क्रीजेस लॅम्बडा डिक्रीजेस. ओके, दिस इज द रिलेशन बिटवीन साइज ऑफ द मॉलिक्यूल अँड लॅम्बडा. त्याच्यामुळे डेन्सिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सी हे बघा, समजा आता इथे ना एक कंटेनर घेऊ आपण. त्या कंटेनरमध्ये ना 100 मॉलिक्यूल आहेत गॅसचे. ओके, आणि सेम साईजचं कंटेनर घेतो, तोच गॅस घेतो पण त्याचे 25 मॉलिक्यूल आहेत. बघा फरक काय पडला. दोघांचं व्हॉल्यूम काय आहे रे? सेम, कारण साईज सेम आहे. गॅस पण सेम घेतलाय, पण इथं किती मॉलिक्यूल आहेत गॅसचे? 100. इथे किती आहेत? 25. याचा अर्थ कुठे कोलिजन्स जास्त होतील रे? इथे. ओके, मग कुठे मीन फ्री पाथ जास्त असेल? इथे. का? कारण इथं कोलिजन्स कमी आहेत म्हटल्यावर अंतर वाढलं ना. ओके, सो देअरफॉर लॅम्बडा आणि साईज याच्यामध्ये इनवर्स प्रपोर्शन. ठीक आहे, आता तुमच्या पुस्तकात मीन फ्री पाथचा एक फॉर्म्युला आहे, तो पण सांगतो मी तुम्हाला. लॅम्बडा इक्वल्स टू 1/√2 पाय d² n/v. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर लॅम्बडा. ओके, इन युअर बुक. ह्याचं डेरिवेशन नाही आहे, तुम्हाला अर्थ सांगतो. लॅम्बडा कोण आहे? फ्री पाथ. d इज द साइज म्हणजे डायमीटर, n इज द नंबर ऑफ मॉलिक्युल्स अँड v इज द व्हॉल्यूम. ओके, सो हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचे, न्यूमेरिकल पण आहे. ओके, सो दिस इज द ओनली फॉर्म्युला विच यू हॅव टू रिमेंबर. ओके, फॉर मीन फ्री पाथ. ओके, सी हा कन्सेप्ट तुमच्या पुस्तकात खूप डिटेलमध्ये शिकवलं आहे. मी तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त डिटेलमध्ये सांगितलं आहे, कारण मी पहिल्यांदा ॲझम्पशन शिकवले, कोलिजन्स व्हायच्या अगोदर ओके काय सिच्युएशन आहे ते शिकवलं. सो दिस इज मीन फ्री पाथ. ओके, विच इज कॉल्ड लॅम्बडा. ठीक आहे, नाव ओके, आपण काय म्हणतोय रे, गॅसेस आर कंटिन्युअसली इन मोशन. गॅसेस मूव्ह करतात ना सारखे, मग जर ते कंटिन्युअस मोशनमध्ये असतील तर त्यांना वेलॉसिटी पण असेल. ओके, बरं, आता गॅस असा आहे का रे, इकडे बघा, हा मॉलिक्यूल आहे गॅसचा. ओके, 3 डायमेन्शनमध्ये ना आपण, मग 3 डायमेन्शनमध्ये किती ॲक्सिस असतात? 3. ओके, हा सरळ जो ॲक्सिस आहे तो झेड ॲक्सिस आहे. ओके, दिस इज वाय ॲक्सिस
अँड दिस इज एक्स ॲक्सिस. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला 3D मध्ये भरपूर वेळा शिकून झाले. दिस इज एक्स ॲक्सिस, दिस इज वाय ॲक्सिस अँड दिस इज झेड ॲक्सिस. बरं असं आहे का रे, मॉलिक्यूल फक्त एक्स ॲक्सिस किंवा वाय ॲक्सिसलाच जाईल का? नाही, तो इकडे पण जाऊ शकतो, वर पण जाऊ शकतो, समोर पण येऊ शकतो, तो कुठेही जाऊ शकतो. त्याच्यामुळे त्याची वेलॉसिटी काढली पाहिजे. ओके, समजा पहिल्या मॉलिक्यूलची वेलॉसिटी आहे V1, दुसऱ्या मॉलिक्यूलची वेलॉसिटी आहे V2, तिसऱ्याची V3 आहे. ओके, आणि मी तुम्हाला म्हटलं ॲव्हरेज काढा, तर तुम्ही काय करणार रे? V इज इक्वल टू V1 प्लस V2 प्लस V3 अपॉन 3. अपॉन 3 का केलं? कारण 3च घेतले ना मॉलिक्यूल. पण जर का मी n नंबर ऑफ मॉलिक्यूल्स घेतले तर काय करणार तुम्ही? अपॉन n. ओके, सो दिस इज वेलॉसिटी. दिस इज विच वेलॉसिटी? मीन वेलॉसिटी. समजून घ्या, काय ही? मीन वेलॉसिटी. मी शब्द वेलॉसिटी वापरतोय. आता पुढचा शब्द बघा, मीन स्क्वेअर वेलॉसिटी. काय शब्द लिहिलाय? मीन स्क्वेअर वेलॉसिटी. पहिला काय शब्द होता? मीन वेलॉसिटी. आता काय रे? मीन स्क्वेअर. म्हणजे काय करायचं रे? मीन स्क्वेअर ना, मग प्रत्येकाचा स्क्वेअर करा. V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर प्लस डॅश 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 Vn स्क्वेअर अपॉन n इज इक्वल टू V स्क्वेअर. तुम्ही म्हणाल सर तुम्ही nचा स्क्वेअर नाही केला. n नंबर आहे, नंबरचा स्क्वेअर नसतो करायचा. ओके, सो दिस इज कॉल्ड मीन स्क्वेअर वेलॉसिटी. मग तुम्ही म्हणाल सर तुम्ही मीन काढला होता ना, मग तुम्ही स्क्वेअर का केला? तर वेलॉसिटी वेक्टर आहे ना. मग समजा असं झालं, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे. ओके, हा पॉझिटिव्ह आहे, पुढचा निगेटिव्ह आहे, तो उत्तर 0 येऊ शकतं. म्हणून आपण काय केलं? आपण स्क्वेअर केला. मग स्क्वेअर केल्यावर काय होईल रे? हा पॉझिटिव्ह आहे, त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्हच येईल. हा निगेटिव्ह आहे, तरी त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येईल आणि उत्तर 0 येणार नाही. म्हणजेच वेलॉसिटी वेक्टर आहे आणि वेक्टरचा जेव्हा ॲव्हरेज काढायचा असतो तेव्हा डायरेक्ट ॲव्हरेज काढायचा नाही, कारण कधी कधी उत्तर 0 येऊ शकतं. म्हणून त्याचा स्क्वेअर करायचा. मग केला स्क्वेअर. पण सर आपल्याला तर वेलॉसिटी पाहिजे होती, इथं वेलॉसिटीचा काय आला? स्क्वेअर. मग परत रूट घ्या. रूट मीन स्क्वेअर. ओके, घेतलं रूट, त्याला VRMS म्हटलं तरी चालतं. रूट मीन स्क्वेअर. मग VRMS काय असणार आहे? V स्क्वेअर बार इज इक्वल टू अंडर रूट V1 स्क्वेअर प्लस V2 स्क्वेअर डॅश 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 Vn स्क्वेअर अपॉन n. दिस इज द फॉर्म्युला फॉर रूट मीन स्क्वेअर. ओके, पहिलं काय शिकवलं? मीन वेलॉसिटी. मग काय शिकवलं? मीन स्क्वेअर वेलॉसिटी. आणि तिसरं काय शिकवलं? रूट मीन स्क्वेअर. रूट का घेतला? कारण स्क्वेअर केला होता, स्क्वेअर नको आहे मला, म्हणून मी रूट घेतला. पण स्क्वेअर का केला? कारण मला साईनचा प्रॉब्लेम नको आहे म्हणून. ठीक आहे. ओके, सो दीज आर द कन्सेप्ट्स रिलेटेड टू युअर मीन फ्री पाथ. ओके ओके, सो आत्ताच आपण मीन फ्री पाथचा फॉर्म्युला काय बघितला रे? लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन रूट 2 पाय डी स्क्वेअर n अपॉन v. ठीक आहे. दिस वॉज द फॉर्म्युला फॉर लॅम्बडा. लॅम्बडा इज कॉल्ड मीन फ्री पाथ. मग आपण एक न्यूमेरिकल करू. तुमच्या पुस्तकात एक न्यूमेरिकल आहे, एक्झाम्पल 3.2. सॉरी 3.1 आहे. ओके, पेज नंबर इज 58. एकच न्यूमेरिकल आहे, लक्ष द्या, मी वाचतो तुमच्यासाठी. ऑब्टेन द मीन फ्री पाथ ऑफ नायट्रोजन मॉलिक्यूल ॲट 0 डिग्री सेल्सियस. सो फर्स्ट आय विल राईट डाऊन गिवन. लक्ष द्या. टेम्परेचर किती दिलं रे? टेम्परेचर 0 डिग्री सेल्सियस. आता सेल्सियस इज नॉट अ SI युनिट, सो आय हॅव टू कन्वर्ट दिस इंटू केल्विन. सो 273 केल्विन. ठीक आहे. नेक्स्ट, अँड 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. सो व्हॉट इज प्रेशर? 1 ॲटमॉस्फिअर. ठीक आहे. आता बघा, ॲटमॉस्फिअर हे SI युनिट नाही आहे, सो वी हॅव टू कन्वर्ट ॲटमॉस्फिअर इंटू पास्कल. हाऊ टू कन्वर्ट? 1 इंटू ॲटमॉस्फिअरचं पास्कल कसं करायचं रे?
1.013 इंटू 10⁵ नी मल्टिप्लाय करायचं. सो नाव इट हॅज बिकम पास्कल. ओके, सो 1.013 इंटू 10⁵ पास्कल. ठीक आहे, प्रेशर आलं. नाव पुढे, द मॉलिक्युलर डायमीटर ऑफ नायट्रोजन इज, डायमीटर दिलाय नायट्रोजनचा, डी दिलाय 324 pm. ओके, नाव pm स्टँड्स फॉर पिकोमीटर. pmचा अर्थ काय असतो? पिकोमीटर. सो इथे काय येणार? 324 इंटू पिको इज 10⁻⁻12. ठीक आहे, म्हणजे बघा टेम्परेचर दिले, प्रेशर दिले आणि डायमीटर दिलं आहे. ओके, आणि विचारलं आहे काय? मीन फ्री पाथ. म्हणजे कोण विचारलं आहे रे? लॅम्बडा. सो दे आस्क यू लॅम्बडा. ओके, नाउ वी हॅव टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. ओके, बरं आपला फॉर्म्युला काय रे? सोल्युशन. काय आपला फॉर्म्युला? लॅम्बडा इज इक्वल टू 1/√2 पाय डी स्क्वेअर n/v. Okay, now √2 is a constant, pi is a constant, d is a diameter दिला आहे ना. ओके, मग राहिला कोण रे? n/v ना. ओके, सो वी डोंट नो एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ n/v. सो आय विल यूज आयडियल गॅस इक्वेशन. PV इज इक्वल टू nRT. ओके, लास्ट लेक्चरला शिकवले तुम्हाला PV इज इक्वल टू nRT. इथे मी चेंजेस काय करतोय बघा. PV इज इक्वल टू n kBT. ओके, आपण फॉर्मॅट शिकवलं होतं मी तुम्हाला. केबीचा अर्थ असतो बोल्ट्झमन कॉन्स्टंट. ओके, मग आता चेंजेस बघा काय करतो मी. P/kBT इज इक्वल टू n/v. चालेल, P/kBT इज इक्वल टू n/v. म्हणजे इथे कोण आहे रे? n/v. तिथे दिसला n/v. सबस्टिट्यूट करू आपण. लॅम्बडा इक्वल टू 1/√2 पाय डी स्क्वेअर n/v आहे ना. n/v ला काय लिहू शकतो आपण? P/kBT. म्हणजे kBT वरती जाईल ना. चेंजेस का करतोय कळलं का रे? कारण मला n/v माहीत नव्हतं ना, व्हॉल्यूम नाही दिलं ना, म्हणून मी n/v ला काय सबस्टिट्यूट केलं? P/kBT. ठीक आहे, आता kb इज अ कॉन्स्टंट, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू असते 1.38 इंटू 10⁻⁻23. ओके, आपण कन्फर्म करूयात. बरोबर आहे, 1.38 इंटू 10⁻⁻23 जूल पर केल्विन. ओके, ठीक आहे रे. टेम्परेचर किती दिलं आहे? 273 अपॉन √2 ची व्हॅल्यू 1.414 पाय 3.14 डी स्क्वेअर. डी आहे ना आपल्याला दिलं ना 324 इंटू 10⁻⁻12. पण त्याचा काय करायचा? स्क्वेअर इंटू प्रेशर किती आले? 1.013 इंटू 10⁵. ओके, सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. ओके, ना इफ यू सॉल्व दिस. ओके, आता मी लॉगची कॅल्क्युलेशन नाही दाखवत तुम्हाला. युअर आन्सर कम्स 0.8 इंटू 10⁻⁻7 मीटर. ओके, 0.8 इंटू 10⁻⁻7 मीटर. म्हणजे साधारणपणे लॅम्बडा इज इक्वल टू 8 इंटू 10⁻⁸ मीटर. ओके, so this is the mean free path of nitrogen molecule. Okay, when these are the conditions. Okay, आता नीट बघा जरा. पावर्स बघा, पावर्स. डायमीटरची पॉवर काय रे? -12. मीन फ्री पाथची पॉवर काय रे? -8. ओके, याचा अर्थ हा मोठा आहे ना. मग मीन फ्री पाथ हा डायमीटरपेक्षा मोठा आहे, जवळजवळ 250 टाइम्स मोठा आहे. इथे कॅल्क्युलेशन तुम्ही जर का केलं तर तुम्हाला कळेल की मीन फ्री पाथ हा जवळजवळ 250 टाइम्स डायमीटरपेक्षा मोठा आला. ठीक आहे, सो दिस इज द ओनली न्यूमरिकल इन युअर बुक फॉर दिस पॉईंट. एकच न्यूमरिकल आहे आणि ते अनसॉल्वमध्ये एक पण नाही आहे, सॉल्वमध्येच आहे. ओके, ठीक आहे.